कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याच्या दरामध्ये मोठी घट। मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोनं 5,000नी स्वस्त। चांदीच्या दरामध्ये सुद्धा घसरण। मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलर पॅनल स्वस्त होणार। आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम। नवीन कर रचनेमध्ये 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स। करामध्ये 17,500च्या घरामध्ये फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर। पहिल्या नोकरीसाठी पीएफ खातं सुरू करणाऱ्यांना 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपये। अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा। 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप। महिन्याला 5,000 रुपयांचा भत्ता। एनडीए सरकारला पाठिंबा देणाऱ्या चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट। आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी 15,000 कोटी, बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटी। पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसतेय। बजेटवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर फडणवीसांनी सांगितली महाराष्ट्राला मिळालेल्या निधीची आकडेवारी। आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालेल्या भरघोस तरतुदीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संताप। आंध्र प्रदेश, बिहार लाडका, मग महाराष्ट्र का परका? सुप्रिया सुळेंचा सवाल। नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। बेवारस रुग्णांवरती उपचार करून त्यांना निर्जन ठिकाणी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका। 2 जणांवरती निलंबनाची कारवाई। वंचितने उघड केला होता धक्कादायक प्रकार। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने संधी दिली तर मी वडिलांच्या विरोधामध्ये लढणार। नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका। भिवंडी जवळच्या माणकोली चिंचोटी मार्गावरती खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। प्रशासन झोपा काढतंय का? वाहतूकदारांचा संतप्त सवाल। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशी जाण्याच्या प्लॅनला हायकोर्टाचा ब्रेक। सत्र न्यायालयानं दिलेल्या परवानगीलाही स्थगिती। एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू। आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंतांनी बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।